जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रीराम समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दासबोध या दशकातील दशक 18वा आणि त्यातील आज समास आपण बघणार आहोत तर चौथा समास. आता या समासाचं थोडंफार स्पष्टीकरण आपण तिसऱ्या समासामध्ये देखील बघितलेलं आहे, निस्पृह सिकवन निरूपण नाम. पण आता जो आपला चौथा समास आहे तो म्हणजे देह दुर्लभ निरूपण नाम. आता देह दुर्लभ निरूपण नाम नक्की याचा काय बरं अर्थ असेल? समर्थ माऊलींनी या देहाचं कशा पद्धतीने आपल्या समोर मांडणी केली असेल? म्हणजे यात समर्थ रामदास स्वामी मानवी देहाचे महत्व सांगतात. तर मानवी देह किती महत्वाचा आहे आपल्यासारख्या आजच्या समाजात हे आपल्या सर्वांनाच माहित. आपण देहाला किती पूजतो किंवा त्याचा किती विचार करतो हे सगळ्यांना आपल्याला ज्ञातच आहे. बघा, मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे आणि या देहाचा उपयोग आपण परमार्थ, साधना आणि आत्मज्ञानासाठी करावा असा मुख्य उपदेश आपल्याला समर्थ माऊलींनी या समासात दिलेला आहे. बरोबर ना? समर्थ माऊली सांगतात की असंख्य योनीमधून फिरून आपल्या 84 लक्ष ज्या जीवयोनी आहेत त्यातून फिरून हा आपल्याला मनुष्य देह मिळतो. आणि हा देह फक्त खाणं पिणं झोपणं विषयभोग यासाठी नाही आहे हो. फक्त एवढंच करायसाठी आहे का हा देह? हे सगळे विषयभोग उपभोगणं, तसंच खाणे पिणे, सकाळी कामाला जाणे, आल्यानंतर जेवण करणे, झोपणे इत्यादी पुरताच मर्यादित आहे का हो? तर यातूनच आपल्याला भगवंताची भक्ती, सत्संग, विवेक आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी देखील आहे. ज्याने हा देह फक्त संसारात वाया घालवलेला आहे किंवा जो घालवतोय अजूनही, त्याचे जीवन मात्र काय आहे? व्यर्थ आहे. कारण जो फक्त संसार करण्यासाठीच, म्हणजे जेवढे काही विषय भोग आहेत तेवढेच त्याला भोगायचे, त्याच्या पलीकडे त्याचं काही आयुष्यच नाही. भगवंताने सांगितले जेवढा होता येईल तेवढा वेळ आपला परमार्थ करण्यात साधायचा आहे. परमार्थ करण्यात साधण्याचा म्हणजेच काय? तर आपण काय फक्त जपमाळ घेऊन बसायचं आहे का? तर नाही. भगवंतानं असं कधीच आपल्याला सांगितलं नाही की दिवसभर तुम्ही अगदी जसं ऋषीमुनी अगदी जपमाळ घेऊन वनात वगैरे बसायचे तसं बसायचं पण नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे? भगवंतांचं अखंड नामस्मरण आपल्या मनामध्ये, आपल्या देहामध्ये चालू असलं पाहिजे. आपल्याला देह दिलाय ना या भगवंतानं, मग त्याचा वापर तर करता आलाच पाहिजे आपल्याला. कारण प्रत्येकाला ही आहे का हो गोष्ट? तुम्ही सांगितला, कुत्र्याला सांगितला, मांजराला सांगितला, त्याच्याकडूनही शक्य आहे का? या 84 जीवलक्ष योनीतून फिरून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आपल्यालाच बुद्धी, सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. पण आपण त्याचा वापर कशा पद्धतीनं करतो हे शिकणं महत्वाचं आहे. कारण वापर जर योग्य प्रकारे झाला नाही तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून वापर चांगला होणे गरजेचं आहे. सांगितले समर्थ माऊलींनी एक गोष्ट सांगितली, काय? तर देहाकरता गणेश पूजन, देहाकरता शारदा वंदन, देहाकरता गुरुसज्जन संत श्रोते. बघा, आपल्या या देहात अंतरात्म्याचं महत्व पण का निर्माण झालं? अंतरात्मा देहाशिवाय नाहीये ना. जर देह नसेल तर अंतरात्मा नाही आणि अंतरात्मा नसेल तर देह नाही. म्हणजे दोन्ही देखील परस्पर विरोधी, म्हणजे परस्परांशी पूरक आहेत. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. देहाला अंतरात्म्याची आणि अंतरात्म्याला देहाची. अंतरात्मा देहाशिवाय कोणतंच कार्य करू शकणार नाही. आपल्या सभोवताली परमात्मा तर सगळीकडे आहे, पण त्याला काय सांगायचंय, काय श्रवण करायचंय, काय चिंतन करायचंय हे सगळं तो देहाच्या माध्यमातूनच मांडू शकतो. त्यामुळेच तर देह उपयोगी आहे ना.
मग या देहात अंतरात्मा असतो, म्हणूनच तर त्याला उद्देशून आपण गणेश पूजन करतो, शारदा वंदन करतो, किंवा गुरु, सज्जन, संत, श्रोते यांना देखील वंदन केलं जातं. देह आहे म्हणून आपल्याला दिसतंय ना हे सगळं, की हे सगळं घडत आहे. नाही तर काय बरं दिसणार आहे आपल्याला? नाहीच ना दिसणार. देह आपल्या समोर आहे, डोळ्यासमोर आहे. आपल्याला माहिती आहे की सृष्टी नश्वर आहे, देह देखील नश्वर आहे, पण जोपर्यंत हा देह आहे त्याच्याकडून उत्तम प्रकारचंच कार्य घडलं पाहिजे. कारण देहामधून जर उत्तम प्रकारचं कार्य घडलं गेलं नाही तर खरंच ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. आपण म्हणतो की आपण रोजची कामं करून खूप वैतागतो आणि त्यातून हा परमार्थ कधी साधायचा असं आपल्या मनात कधी कधी येतं, की वेळच नाही मिळत मला, असं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. पण समर्थ माऊली सांगतात की प्रत्येकाला जरी वेळ नसला, बघा समर्थ माऊली किती प्रकारचे कार्य करायचे आणि त्यातून ते श्रीरामांसाठी, प्रभू श्रीरामांसाठी वेळ द्यायचे. त्यातून त्यांनी समाजकार्य केलं, लोकांना ज्ञान प्रबोधन दिलं, सगळ्या गोष्टी त्याने, म्हणजे त्यावेळी ती मॅनेजमेंट होतीच ना. त्यावेळी लोक जी होती आणि आपल्याबरोबर इतर शिष्यांना घेऊन त्यांच्याकडून देखील ते करवून घेतले. आपल्याला इतकं पुढं नाही जायचंय. आपल्याला हे तर कधी शक्य होईल की नाही कदाचित नसेलही, पण निदान आपण स्वतः तरी या गोष्टी आचरणात आणणं गरजेचं आहे. समर्थ माऊलींचा मुख्य उद्देश हाच असतो की तुम्ही कोणती गोष्ट ज्यावेळी एखाद्याशी सांगता किंवा एखाद्याला सांगता ती स्वतः आचरणात आणणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ती स्वतः आचरणात आणत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी फायद्याच्या ठरत नाही. फायद्याच्या म्हणण्यापेक्षा आपल्या त्या अंतरात्म्याला एक जे सुख असतं, समाधान असतं, भक्ती केल्यानं मिळणारं समाधान एक वेगळंच आपल्याला देहाला एक अनुभूती देऊन जातं. ते समाधान नाही मिळत ना, म्हणून ही गोष्ट तितकी महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला एवढं तरी समजलं की देह असल्यामुळेच आपण पूजा, वंदन आणि नमस्कार करू शकतो. देहात आत्मा असल्यामुळे, आता ही देखील महत्वाची गोष्ट आहे, नुसता देह शरीर असून पण गरज म्हणजे उपयोग नाही, तर त्यामध्ये तो अंतरात्मा असल्यामुळे या सर्व क्रिया घडतात. जर आत्माच नसता तर कोणतीही उपासना शक्य झाली नसती. म्हणून देह आणि आत्मा यांची एकत्रित महती आपल्याला समजून घेतलीच पाहिजे. आणि सर्वांमध्ये देव पाहण्याची आपल्याला काय पाहिजे, भावना पाहिजे. आपल्या मनामध्ये कोणताही संकोच असता कामा नये. सगळीकडे भगवंत आहे या विचाराने जर आपण जगलो तर बरीच सारी कामं जी असतात ना आपली हलकी होऊन जाते. देहाकरता कवित्वे चालती, देहाकरता अध्ययने करीती, देहाकरता अभ्यासेती नाना विद्या. बघा, कविता असू दे, शिक्षण असू दे आणि विविध विद्या असू दे, आजकाल एवढं जग पुढं गेलेलं आहे की सगळ्या प्रकारची शिक्षण आज उपलब्ध आहेत. त्यावेळी फक्त गुरूंकडून जे काही आपण शिकून घ्यायचो तिथपर्यंतच मर्यादित होतं, पण आज सगळ्या प्रकारची शिक्षणं उपलब्ध आहेत. मग हे सगळं आत्म्यामुळे तर शक्य होतेच. ह्या आत्म्यामुळेच सगळ्या गोष्टी शक्य होतात, कारण दोघंही एकत्रितरित्या त्यांची महती खूप आहे. आणि देह हे त्याचे एक माध्यम आहे, साधन आहे, पण प्रेरणा मात्र कशाची आहे, आत्म्याची. आपला आत्माच आपल्याला सांगतो की तू काय शिकणार आहेस, तू काय ज्ञात करणार आहेस किंवा कशाचं आचरण करणार आहेस. हे सगळ्या क्रिया आपल्या आत्म्याकडून घडत असतात. व ज्ञान घेताना अहंकार नको, आत्मोन्नतीसाठी वापरले पाहिजे. खरे ज्ञान अंतर्मुख करतं. देहाकरता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरता. ग्रंथलेखन असू दे, भाषा आणि संशोधन ही सर्व कार्य आपल्याला जे आहे ते आत्म्यामुळेच घडतात. बाह्यज्ञान हे अंतर्गत शक्तीचे प्रतिबिंब आहे. जितकं काही तुम्हाला बाहेरज्ञान सगळ्यांना जे दिसत असतं, आपल्याकडून जे घडते किंवा आपण स्वतः देखील ते बघत असतो, पण हे सगळं शक्य कुणामुळे होतं, आत्म्यामुळेच होतं. म्हणून फक्त बाह्य प्रगती नको, तर अंतःकरणाची शुद्धी देखील आवश्यक आहे.
ज्ञानाचा उपयोग सत्य शोधण्यासाठी व्हावा. एखाद्या गोष्टीच्या आपण मुळापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती गोष्ट कशी अर्धवट राहते. सगळ्या गोष्टीची महती आपल्याला घडणं साहजिकच आहे किंवा योग्यच आहे आणि ती घडली देखील पाहिजे. देहाकरता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरता तीर्थाटनी फिरती प्राणी. बघा, संत ऋषी साधू हे आत्मज्ञानासाठीच साधना करतात. त्यांनी देखील काय म्हणतात, आम्हाला अजून शिकायचंच आहे, आम्हाला अजून पूर्ण ज्ञान झालंच नाही, या ह्याच्यातच असतात. बघा, आजकालची मंडळी अशी देखील आहेत की समजा एखादं त्यांचं BCom पर्यंत शिक्षण झालंय, पण मला सगळं माहित आहे, माझ्यापासून काहीही वंचित नाही, असं म्हणणारी बरीच सारी लोक आहेत. त्यामुळं आपण कितीही म्हातारं झालो किंवा आपण वृद्धापकाळाच्या म्हणजे अगदी मरणाच्या दारापर्यंत येऊन टिकलो तरी अजून असंच आपल्याला म्हणता आलं पाहिजे की अजूनही मी शिकत आहे, अजूनही मला पूर्ण ज्ञान झालं नाही. इथं तुमचा अहंकार इथं तुम्ही गाळून टाकला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचा मीपणा तुमच्या मध्ये येतो तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त राहतो. म्हणून कायम लक्षात हे ठेवलं पाहिजे की संत ऋषी साधू हे आत्मज्ञानासाठी साधना करतात. ते तीर्थयात्रा करतात कारण त्यांना सत्याचा शोध असतो. तीर्थयात्रा कशाला करतात? काय फक्त मंदिरं जाऊन बघायचे असतात का? नाही. तर या मंदिरांमागे काय रहस्य दडले आहे, याच्या मागचा इतिहास काय, हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यांचा जीवन मार्ग हा आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला काय होणार आहे, ते मार्गदर्शन भेटल्यानंतर मार्गदर्शन करायला काय आता पूर्वीचे साधू संत आपल्याला येणार नाही, पण त्यांच्या निदान आपण पाठीमागून जाऊन आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. देहाकरता श्रवण घडे, देहाकरता मननी पवाडे, देहाकरता देही आतुडे मुख्य परमात्मा. बघा, श्रवण आणि मनन ही आत्म्यामुळेच घडणारी प्रक्रिया आहे, बरोबर आहे ना. आपण माणूस आहे, मनुष्य देह आपल्याला लाभलेला आहे, पण त्याबरोबरच आपल्याबरोबर काय आहे, अंतरात्मा देखील आहे. बघा, तुम्ही म्हणाल अंतरात्मा तर प्रत्येक जीवामध्ये असतो, प्राण्यामध्ये असतो, पण देवाने ही एक अशी कलाकृती सादर केलेली आहे भगवंतानं की या मनुष्य देहालाच या सगळ्या गोष्टी करतायत. जे काही श्रवण असू दे, मनन असू दे, परमात्मा बाहेर नसून तो आपल्या आतच आहे. आपण सगळीकडे शोधत फिरतो ना, हा परमात्मा, हा भगवंत कुठे आहे, तर तो आपल्या आतमध्येच आहे. आणि याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावे लागते. आत्मचिंतनानेच सत्य सापडते. ज्यावेळी तुम्ही आत्मचिंतन करता, बघा, मेडिटेशन केल्यावर इतर सगळ्या गोष्टीने आपली ऊर्जा पण तेवढी कमी खर्च होते. बघा, आपली ऊर्जा जी आपण इतर कामांसाठी सदैव लावत असतो ती ऊर्जा भगवंताचं ज्ञान करण्यासाठी, बघा, आपले हृदयाची गती देखील मंद होते. तसंच जर तुम्ही बघितला, जर श्वासावर कंट्रोल केला तर तुम्हाला दिसेल की श्वास सुद्धा अगदी हळुवारपणे चालू असतो. इतकं त्या परमात्म्याचं ध्यान करण्यासाठी आपल्याला तेवढी ऊर्जा देखील खर्च करावी लागत नाही, तरी देखील आपल्याकडून ते ध्यान होत नाही. कारण आपण आपली शक्ती किंवा आपलं जे लक्ष आहे ते एका ठिकाणी केंद्रित करण्याची क्षमता आपल्यात आलेली नसते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून देहाकरता कर्ममार्ग, देहाकरता उपासना मार्ग, देहाकरता ज्ञानमार्ग भूमंडळी. कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मार्ग आत्म्यामुळेच अस्तित्वात आहेत, बरोबर ना. हा आत्मा आहे म्हणून कर्म करू शकतोय आपण, उपासना करू शकतोय, ज्ञान संपादन करू शकतोय, तसंच ते ज्ञान इतरांना सांगू देखील शकतो. प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार तो मार्ग निवडायचा, पण अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कारच आहे. सर्व मार्ग शेवटी एकाच सत्याकडे नेतात, परमार्थाच्या. योगी वितरागी तापसी, देहाकरता नाना सायासी, देहाकरता आत्मसायासी प्रगटने घडे. बघा, योगी आणि तपस्वी अनेक कष्ट सहन करतात कारण त्यांना काय पाहिजे असतं, आत्मप्राप्ती हवी असते. त्यांच्या प्रयत्नामुळेच त्यांना सत्याची अनुभूती मिळते. आणि सातत्य आणि श्रद्धा हे यशाचं गुपित आहे. बघा, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही सातत्यानं करत राहता, एखादा श्लोक असू द्या, आपण रोज म्हणतोय, एक ना एक दिवस तरी तो पाठ होणारच आपल्याला.
म्हणून सातत्य आणि ती श्रद्धा, ती भक्ती हे आपल्या यशाचं गुपित आहे. यश म्हणजेच काय, तर आपल्याकडे ते सगळ्या गोष्टींची प्राप्ती होणार आणि त्यामुळं आपण परमार्थ अगदी योग्य पद्धतीने करू शकतो. पण आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे. येह लोक आणि परलोक देहाकरता सकळ सार्थक, देहे विन निरार्थक सकळ काय. बघा, इहलोक असू दे किंवा परलोक असू दे, दोन्हीही आत्म्यामुळेच अर्थपूर्ण आहे. आत्मा नसता तर जीवन काय पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणून आत्मज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनाचा खरा अर्थ आत्म्यात आहे आणि त्याबरोबरच त्याला देहाची देखील साथ असणं गरजेचं आहे. कारण देहे विन निरर्थक. बघा, ह्या देहाशिवाय सगळ्या काही गोष्टी देखील निरर्थक आहे. जसं आत्म्याला देहाची गरज आहे तसं देहाला आत्म्याची गरज आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करता. बघा, साधना, तप आणि कष्ट हे आत्म्याच्या जागृतीसाठीच केले जाते ना. आपण आपलं लक्ष केंद्रित कशासाठी करतो? आपल्याला एखादी गोष्ट, पण सध्या तर आपण काय करत असतो, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करत असतो. आपण म्हणतो की भगवंताचं ध्यान मला करायचंय, भगवंताची उपासना मला करायची आहे, किंवा भगवंतासाठी मला वेळ काढायचा आहे, किंवा एखाद्या पोथीचं, ग्रंथाचं पारायण करायचंय. पण ते करण्यामागे हेतू आपला एक एक काय असतो, वेगळा असतो. फक्त आपल्याला त्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचंय किंवा परमार्थ साधायचाय म्हणून नाही करत आपण, तर आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, एखादं काम आपलं अडकलेलं असतं, काहीतरी झालेलं असतं, म्हणून आपण हे करत असतो. म्हणजे इथं आला आपला स्वार्थ. ज्यावेळी तुम्ही निस्वार्थ भक्ती करता त्यावेळी भगवंत देखील आपल्याकडे बघतो. तुम्ही फक्त आणि फक्त एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जर भगवंताचं ध्यान करत असाल तर भगवंत यामध्ये काहीच नाही करू शकत. तुम्हाला तुमची जी भक्ती करायची ती निस्वार्थ करायची, त्यामध्ये कुठलाही हेतू असता कामा नये. देहाकरता पुण्यशीळ, देहाकरता पापी केवळ, देहाकरता अनर्मळ सूची स्मंत. बघा, पुण्यवान किंवा पापी सर्वांमध्येच आत्मा आहे ना. पुण्यवान असू दे, पापी असू दे. पापी हा बनतो, स्वतः बनतो मनुष्य, स्वतः पाप करतो म्हणून बनतो. पण दोघांमध्ये आत्म्यानं काही भेदभाव केला का? आत्मा तर पुण्यवान व्यक्तींमध्ये आणि पापीमध्ये पण आहे, सर्वांमध्ये आत्मा आहे. फरक फक्त काय आहे, त्यांच्या कृतींमध्ये. म्हणून कोणालाही आपल्याला कमी लेखायचं नाही. प्रत्येकात काय होणार आहे, देव पाहण्याची दृष्टी ठेवायची. बरोबर ना? असं सगळं जर आपल्याकडनं घडलं तर कशा पद्धतीने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो किंवा भगवंत आपल्या पाठीशी येतो हे आपल्याला उत्तम प्रकारे समजेल. आणि भगवंत आपल्यासाठी किती प्रयत्न करत असतो, पण आपली जोड त्याला भेटत नाही. बरोबर ना? म्हणून इथं काय सांगितलंय समर्थ माऊलींनी की देह हे तुमचं माध्यम आहे. हे तर बरोबर आहे, कारण देहाशिवाय आपण नाहीच करूच शकत नाही काय. पण त्या देहाबरोबर काय आहे, आत्मा असणं पण गरजेचं आहे ना. बघा, आता एक विचार काय करा आपण, जर देहच नसता तर पूजा कोण करणार हो? देह आपल्याला आहे ना, म्हणून तर आपण पूजा करतो. आपण म्हणतो काय, देवा मला दर्शन दे. देव काय म्हणतो, अरे आधी तू तरी दिस मला, मग मी तुला दर्शन देणार. म्हणजे इथं आपल्याला गरजेचं काय आहे की देहही महत्वाचा आहे आणि आत्माही महत्वाचा आहे. बरोबर? आजकाल आता बघा, आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. बरोबर ना? आहे ना सर्वांकडे. असं कोण आहे की ज्याच्याकडे स्मार्टफोन नाहीये, मोबाईल नाहीये? पण असं आहे की मोबाईल आहे पण त्यामध्ये बॅटरीच नाहीये. उपयोग आहे का काय? म्हणजे हा देह म्हणजे आपला हा मोबाईल आहे, थोडक्यात घ्यायचं उदाहरण म्हणजे. आणि ती बॅटरी म्हणजे तो आत्मा आहे. बॅटरी गेली की स्विच ऑफ. बॅटरी नसेल तर तो मोबाईल टाकून देण्याच्या कामाचा. म्हणजेच थोडक्यात जर आपल्या या देहामध्ये जर आत्मा नसेल तर काहीच का उपयोगच नाहीये त्या गोष्टीचा. आता आपण थोडीशी एक कथा बघूया. बघा, एक शेतकरी होता, त्याच्या वडिलांनी सांगितलं की आपल्या शेतात खजीन आहे.
बरोबर. त्याच्या मुलाला सांगितलं. तो रोज खणत राहिला मुलगा. खजिना काही त्याला सापडला नाही. पण काय झालं, खणत राहिल्यामुळे तो सगळीकडे जेवढी त्याची जागा होती त्या सगळ्या जागेत तो खणत राहिला, कुठं खजिना आहे बघायसाठी. पण ह्या सगळ्यामध्ये खजिना तर काय त्याला सापडला नाही. पण शेत काय झालं, सुपीक झालं, भरघोस पीक आलं. खजिना काय होता यात, मेहनत आणि जागृती. तसंच आत्मा हा आपला काय आहे, खजिना आहे. शोध घेत राहणं हे गरजेचं आहे, मग आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतात. म्हणून समर्थ माऊली काय सांगतात की लोक काय करतात, लोक कष्ट का करतात, की त्यांना खरा आनंद हवाय आणि तो बाहेर नाही, हे आत आहे हे समजणं देखील गरजेचं आहे. बघा, एक माणूस रोज बघा मंदिरात जायचा, पण घरी येऊन मात्र काय करायचा, बायकोवर ओरडायचा. मंदिरात तर तो जात होता, सगळं काय करायचा, भक्ती पूजा पाठ सगळं करायचा, पण घरी आला की बायकोवर ओरडायचा. एक दिवस बायको काय म्हणाली त्याला, की देवाला सांगून येता की घरात मीच आहे. मग याचा अर्थ काय, फक्त पूजा करून उपयोग नाही आहे ना, वर्तन पण तुमचं बदललं पाहिजे. कळालं का? आपल्याला नुसतं पूजा करून उपयोग आहे का, नाही ना. त्याच्या मागं आपल्याकडून त्या सगळ्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. कारण जर आपण ते घडलं नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. नुसती पूजा करत राहिलं, एका तर बघा घरात म्हणजे मोठं एक पूजा होती महत्वाचं, जसं सत्यनारायणाची पूजा असते त्या पद्धतीनेच एक पूजा होती. घरात सगळे साधू वगैरे आले होते, म्हणजे भटजी 10-12 भटजी आले होते. सगळं काही उत्तम प्रकारे केलं भटजींचं सगळं. भटजी असे दारात पोचतायत नाही पोचताय, तेवढ्यात नवऱ्यानं बायकोला खूप एखाद्या गोष्टीवरून वादच चालू केला आणि तिथं जे पुढचं जे कार्य होतं ते तिथंच अडकलं. फायदा आहे काय हो, तुम्ही भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गोष्टी करताय, पण घरात तुमच्या वर्तणूक चांगली असली पाहिजे ना, आपल्या घरातल्या मंडळींशी वागणं तुमचं बरोबर असलं पाहिजे. जर नसेल तर काय फायदा आहे, बरोबर ना. देहाकरता अवतारी, देहाकरता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरता. अवतार असो वा वेश घेऊन ढोंग करणारे लोक असो, सर्वांच्या मागे काय आहे, आत्माच कार्यरत आहे. चांगले वाईट दोन्ही प्रकारचे आचरण जे असतं ते त्या आत्म्यामुळेच घडतं आणि यामुळं विवेकानं योग्य आणि अयोग्य ओळखणं आवश्यक आहे. बाह्य रूपावर न जाता सत्याचा शोध घ्यायचा आहे, बरोबर. एखाद्या ठिकाणी आपण एखादा कार्यक्रम बघायला गेलो, तिथं महादेवाचं रूप घेतलेले व्यक्ती असतील, नारायणाचं रूप घेतलेले व्यक्ती असतील, ब्रह्मदेवाचं रूप घेतलेले व्यक्ती असतील, पण त्याच्या मागं ती व्यक्ती आहे, ती फक्त बाह्य रूप आहे, पण आतून ती व्यक्ती कशी आहे हे जाणणं आपल्याला गरजेचं आहे. अवतार असू दे किंवा काय असू दे, एखादं रूप घेतलेलं असू दे, बाह्य रूप घेतलेलं असू दे, पण ती अंतर्मुक्तेचं किंवा अंतर्मन कसं आहे हे ओळखणं गरजेचं आहे. देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरता. भोग करणे, त्याग करणे आणि रोग भोगणे हे सर्व आत्म्याशी संबंधित आहे. आपण विषय भोग सगळे उपभोगतो ना, की नाही उपभोगत, विषय भोग तर आपल्यामध्ये सगळे अडकलेलेच आहेत. पण मनुष्य कधी विषयांमध्ये गुंततो तर कधी कधी त्याचा त्याग देखील करतो. मग जीवनात सुख आणि दुःख हे येतच राहतात. आज तुम्हाला 4 दिवस सुख आलं तर थोड्या दिवसांनी दुःख देखील येणारच. असं कधीच होत नाही की सतत सुख तुमच्या हातापायाशी खेळत राहत. त्यामुळे समतोल ठेवणं आणि संयम बाळगणं महत्वाचं आहे. सुखामध्ये पण आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे आणि दुःखामध्ये देखील ते पचवण्याची ताकद असली पाहिजे. किंवा दुःख आलं की लगेच आपल्याला हार मानता कामा नये. म्हणून देहाकरता नवविधा भक्ती, देहाकरता चतुर्विध मुक्ती, देहाकरता नाना युक्ती नाना मते. भक्तीचे प्रकार तर भरपूर प्रकारचे असतात, मुक्तीचे मार्ग आहेत, विविध तत्वज्ञान आहेत आणि हे सर्व कुळामुळे आत्म्यामुळेच आहेत.
लोक काय करतात, वेगवेगळ्या मार्गांनी सत्य शोधतात, बरोबर ना? पण मतभेद असले तरी उद्देश मात्र काय आहे, एकच आहे. त्यामुळे सर्व मार्गाचा आपल्याला आदर ठेवायचा आहे. देहा करता दानधर्म, देहा करता नाना वर्म, देहा करता पूर्वकर्म म्हणती जनी. बघा, दान धर्म, रहस्य ज्ञान आणि कर्मफळाची कल्पना. जे काही तुम्ही दान धर्म करता त्यात देखील स्वार्थ असतो. आपलं पुढं चांगलं व्हावं म्हणून देखील दानधर्म करतात. लोकांना त्या गोष्टी मिळाव्यात यासाठी कोणी नाही करत, बरोबर ना? हे सर्व आत्म्यामुळेच आहे. लोक आपल्या कृतींचं फळ मानतात. चांगलं कर्म केल्यानं चांगले परिणाम मिळतात म्हणून सत्कर्म करणे आवश्यक आहे. ते देखील महत्वाचं आहे. आपल्याकडून चांगलं कार्य घडलं तर निश्चितच आपल्या डोक्यामध्ये ते पॉझिटिव्ह वाईब्स चालू होतात, पॉझिटिव्ह विचार चालू होतात आणि त्यामुळं आपलं बरंच साऱ्या गोष्टी काय होतात, हलक्या होतात. देहा करता नाना स्वार्थ, देहा करता नाना अर्थ, देहा करता होई जे व्यर्थ आणि धन्य. मनुष्य आत्म्यामुळे स्वार्थ साधतो किंवा जीवन अर्थपूर्ण बनवतो. कारण आत्मा नसेल तर ह्या क्रिया घडूच शकणार नाही. योग्य वापर केला तर जीवन धन्य होतं, अन्यथा काय येते की जीवन व्यर्थच जातं. त्यामुळे योग्य दिशा निवडणं महत्वाचं आहे. जीवनाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. देहा करता नाना कळा, देहा करता उन्हा आगळा, देहा करता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. कला, गुण आणि विशेषता ह्या आत्म्यामुळेच येतात. प्रत्येकाला येतं का? कारण त्याचा योग्य प्रकारे कसा वापर करायचा हे प्रत्येकाला ज्ञात नसतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो. काहींना भक्तींची आवड निर्माण होते, त्यामुळे आपले गुण ओळखून त्याचा योग्य उपयोग करायचा. आपलं कार्य कशामध्ये आपण पारंगत होऊ शकतो हे आपलं आपण ओळखायचं असतं. नाना सन्मार्ग साधने, देहा करता तुटती बंधने, देहा करता निवेदने मोक्ष लाभे. साधना केल्याने बंधने तुटतात. ज्यावेळी आपण नामस्मरण भक्ती आपल्याकडून घडते त्यावेळी जे काही बंधनांमध्ये आपण अडकलेलो असतो ते सगळं तुटतं आणि मोक्ष प्राप्त होतो. आत्म्यामुळेच आत्मनिवेदन शक्य होते. अहंकार सोडून देवाला शरण जाणं आवश्यक आहे. अहंकार आपला गळला पाहिजे, पूर्ण निघून गेला पाहिजे. मुक्तीचा मार्ग हा अंतर्मुखतेत आहे. देहे सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती. मानव देह सर्वात श्रेष्ठ आहे. आपल्याला भगवंताने हेच आपण त्याचं उपकार मानले पाहिजे की आपल्याला मानव देह मिळालेला आहे, कारण यात तो आत्मा आहे. आणि विवेकी माणूस प्रत्येकात देव पाहतो आणि म्हणून तो कोणालाही कमी समजत नाही. सर्व जीवांमध्ये परमात्मा आहे ही भावना आपल्याला ठेवता आली पाहिजे. कोणताही जीव असू दे, अगदी मांजर असू दे, उंदीर असू दे, काही असू दे, ज्याच्या योगे आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो डोळ्यांनी ना, त्या प्रत्येकामध्ये काय आहे, आत्मा आहे. देहा करता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहा करता होती जाती अवतार माळिका. कीर्ती आणि अपकीर्ती दोन्ही आत्म्यामुळेच येतात. चांगल्या कर्माने आपल्याला कीर्ती मिळते, वाईट कर्माने काय होते, बदनामीच होते. त्यामुळे सत्कर्म करण्यावर आपल्याला भर द्यायचे. आपली ओळख आपल्या कर्मांनीच ठरते. बघा, कितीही माणसाकडे संपत्ती असू दे, पैसा असू दे, वैभव असू दे किंवा घर, गाडी, बंगला असू दे, जर त्याची कर्म चांगली नसतील तर इतर जे लोक असतात ते म्हणतात की बरं झालं हा माणूस गेला. जर कर्म चांगली असतील तर आपल्याला कुठेतरी मनात असं एका कप्प्यामध्ये ती जागा निर्माण होते आणि आपल्याला वाईट वाटतं की बाबा हा माणूस इतका चांगला होता आणि त्याच्या बाबतीत असं का घडावं. म्हणून देहा करता नाना भ्रम, देहा करता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगती पदे. भ्रम आणि संभ्रम हे मनामुळेच निर्माण होतात ना, पण याच आत्म्यामुळे माणूस उच्च पदही मिळवतो. आज कुठल्या कुठल्या पोस्टला माणसं जातात. हे सगळं कशामुळे? देहाचं तर त्याला आहेच माध्यम, पण त्या कर्म त्याचं चांगलं आहे, त्याच्या आत्म्यामध्ये ती क्रिया घडली गेली म्हणून तो त्या पोस्टपर्यंत, त्या पदापर्यंत पोहोचू शकला. मग योग्य विवेक जर वापरला तर प्रगती तर होते आणि चुकीच्या समजुतीमुळे काय होतं, अधपतन होतं. आपण पूर्णपणे खाली येतो. चुकीच्या समजुती जर तुमच्यामध्ये असतील तर नक्कीच ह्याच सगळ्या गोष्टी होतात, बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण भगवंतानं आपल्याला ही प्राप्ती करून देण्यासाठी उत्तम असा देह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे.
पण त्याची आत्मोन्नती कशी करावी हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. आत्मोन्नती करण्याचं साधन देखील हा देह आहे आणि ती आत्मा देखील, अंतरात्मा देखील महत्वाचं आहे. आणि दोन्हीही एकमेकांशी काय आहेत, पूरक आहेत. देहाकरता सकळ काही, देहे विन काही नाही. आत्मा विरे ठाई ठाई, नवताच जैसा. सर्व काही आत्म्यामुळं घडतं. आत्मा नसता तर काहीच अस्तित्वात राहत नाही. शरीर जिवंत आहे तोपर्यंतच सर्व व्यवहार चालतात. आत्मा निघून गेला की सर्व काही शून्य बसते. देह हा काय पडतो, निश्चित पडतो ना आपला. म्हणून आत्म्याचं महत्व ओळखणं आपल्याला आवश्यक आहे. जर आत्मा आपला निघून गेला तर देह, शरीर ते काय आहे, निश्चित पडतं किंवा अगदी मड्यासारखं पडतं. मग आपण त्याला काय करतो, म्हणजे त्याची जी योग्य प्रकारे विल्हेवाट असते ती लावतो. देहे परलोकींचे तारू, नाना गुणांचा गुणागरू. नाना रत्नांचा विचारू देहाचे. मग मानव देह हा परलोकापर्यंत पोहोचवणारा एक नाव आहे. म्हणजे एक नाव आहे, एक बोट आहे की आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत तरून नेणार आहे. आणि याच देहात अनेक गुणांचा साठा आहे. चांगल्या विचारांची आणि सद्गुणांची जपणूक या देहातूनच आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे या देहाला किती जपलं पाहिजे आपण, हे आपण समजलं पाहिजे. बघा, आज इतकी सारी मंडळी आहेत की आपल्याला एवढा मनुष्य देह दिलेला आहे, पण त्याचा योग्य प्रकारे वापर करता येत नाही. योग्य प्रकारे वापर म्हणजे काय, की प्रत्येकाला काही व्यसन लागलेले असतात, वाईट गुण लागलेले असतात, संगती बेकार असते. त्यामुळे काय होतं, त्यांचा देह हा निरर्थक ठरतो. काहीच त्याचा उपयोग करून घेत नाही. ते सगळं म्हणजे वेळ वाया घालवण्यासाठी, आळस, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये भरलेल्या असतात. बघा, आज व्यसन करून देखील लोक काय करतात, आपलं जीवन काय करतात, निरर्थक घालवतात. त्यामुळं इतकं महत्वाचं आहे की आत्म्याचं महत्व ओळखणं गरजेचं आहे ना आपल्याला. कारण हा देह आहे तोच एक आपलं माध्यम आहे की आपल्याला तो परमात्म्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून देहाचा उपयोग जो आहे तो सद्गुण वाढवण्यासाठी करावा. देहाचेन गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतर कळा ठाई पडे. गायन, संगीत आणि अंतःकरणातील ज्ञान हे सर्व काय होतं, आत्म्यामुळंच प्रकट होतं. लोकांपर्यंत पोचतं कशामुळं, हे आत्म्यामुळेच पोचतं ना. आपण ते दाखवू शकतो. आपल्यातली जी कला आहे, आपल्यातले जे गुण आहेत ते सगळे आत्म्यामुळेच शक्य होतं. कला ही फक्त बाह्य नाही, ती अंतर्मनातून येते. बघा, सगळ्यांनाच गायन करणं जमतं का, सगळेच सिंगर होऊ शकतात का, किंवा सगळेच ऍक्टर होऊ शकतात का, किंवा सगळे संत मंडळी होऊ शकतात का, नाही. तर प्रत्येकामधला विवेक तो ज्याने त्याने ओळखायचा असतो. आपल्याला कुठल्यामध्ये आपण पारंगत होऊ शकतो हे आपण स्वतः ठरवायचं असतं, स्वतः ओळखायचं असतं. म्हणून आत्म्याशी संपर्क साधल्याने खऱ्या अर्थाने काय होते, कला खुलते. म्हणून अंतर्मुक्ता आवश्यक आहे. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजावे. मानव देह हा ब्रह्मांडातील अत्यंत दुर्मिळ असा लाभ आहे. आपण खरंच भगवंताचा उपकार मानलं पाहिजे की उत्तम प्रकारचा देह तुम्ही दिलेला आहे. आणि या देहाकडून काय होईल, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नाव कसं येईल हे आपण जपता आलं पाहिजे, हे आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळं अनेक जन्मानंतर हा देह मिळतो असं सांगितलं जातं. खूप 84 लक्ष जीवयोनी फिरून यावी लागते तेव्हा हा देह मिळतो. आपल्याला काही कळत नाही ते, पण आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे ना आता, ते खूप सारे सगळ्या योनीतून आपण आलेलो आहे तेव्हा हा मिळालेला आहे. पण त्याची किंमत समजून घेतली पाहिजे. हा देह फक्त भोगांसाठी नाहीये, तो साधनेसाठी. देहाकरता लहान थोर, करती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. लहान असू दे किंवा मोठा असू दे, प्रत्येक जण आपापले व्यवहार करतो. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. समाजात विविध प्रकारचे लोक असतात, बरोबर ना. असं नाही की सगळे लहान आहेत, सगळे थोर आहेत, असं नाहीये. विविध प्रकारचे लोक भेटणार तुम्हाला. म्हणून सर्वांचा आदर राखून वागणे आवश्यक. जे जे देहे धरुणी आले, ते ते काही करुणी गेले, हरिभजने पावन झाले किती एक. या जगात येणारा प्रत्येक जण काहीतरी करून जातो. काही लोक भक्तीमुळे पवित्र होतात. जीवनात काहीतरी अर्थपूर्ण करून जाणं आवश्यक आहे.
आपलं जीवन इतरांसाठी उपयोगी ठरता आलं पाहिजे. बरोबर ना? उपयोगी ठरता आलं पाहिजे ना, नाही तर काय फायदा आहे. जर आपण कुणाच्याच कधीच उपयोगी पडलो नाही तर त्या देहाचा काहीच उपयोग झाला नाही असं म्हणता येईल ना आपल्याला. म्हणून जे जे देही धरुणी आले ते ते काही करुणी गेले, हरिभजने पावन झाले किती एक. या जगात येणारा प्रत्येक जण काहीतरी करून जातो, आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न करून जातो. काही लोक भक्तीमुळे पवित्र होतात. जीवनात काहीतरी अर्थपूर्ण करून जाणं आवश्यक आहे. आपलं जीवन इतरांसाठी उपयोगी ठरवता आलं पाहिजे. अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन झाले. बघा, आपल्याला पंचमहाभूते आणि त्रिगुण असं मिळूनही अष्टधा प्रकृती निर्माण होते. सृष्टीचा पाया या संकल्पात आहे. या विचारांमुळेच कृती आणि त्यातून परिणाम निर्माण होतात आणि मनातील संकल्पच देह आणि जीवन घडवतात. म्हणून विचार शुद्ध ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. अष्टधा प्रकृतीमुळे आपला हा देह निर्माण झाला हे तर खरं आहे, पण आपले विचार कसे पाहिजे? शुद्ध असले पाहिजे. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळी. सृष्टीची सुरुवात परमेश्वराच्या संकल्पनेतून झाली. अहम ब्रह्मास्मी, बरोबर? आणि तोच संकल्प प्रत्येक जीवात अंश रूपाने आपण स्वतःमध्ये जर डोकावलं तर ते सत्य आपल्याला समजतं. आत्मशोधाने परमेश्वराची अनुभूती येते. आत्मशोध ज्यावेळी तुम्ही घ्यायला जाता, तो संकल्प करता, त्यावेळी तुम्हाला परमेश्वराची अनुभूती होते. वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंश. बघा, वेल निर्माण होते, वरपर्यंत कोणी पाणी मारतं का हो? ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी त्या वेलीला वरूनपासून पाणी मिळतं. पण कितीही तुम्ही वरून पाणी घाला, काही करा, शेवटी ते पाणी जाणार कुठं आहे? त्या मुळापर्यंत. म्हणून बीजापासून वेल आणि वेलापासून फळ तयार होते आणि पुन्हा त्यातून बीज निर्माण होते. हा सृष्टीचा चक्राकार नियम आहे. ही जीवसृष्टी आहे, ही साखळी आहे आणि प्रत्येक गोष्टीचं मूळ हे असतंच. त्यामुळं कारण परिणाम समजून घेतला पाहिजे. मुळाकरता फळ येते, फळाकरता मूळ होते, येणे करता होत जाते भूमंडळ. मूळ आणि फळ यांचा परस्पर संबंध सतत चालूच असतो. सृष्टीमध्ये निर्माण आणि नाश यांचा क्रम सुरूच असतो. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. कोणतीही कृती देहाशिवाय होत नाही हे तर आपल्याला आतापर्यंत एवढ्या 30 ओळीमधून तरी समजलं असेल की म्हणून देह वाया घालवू नये. जीवनाला योग्य दिशा देऊन त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या कार्यासाठी करता यावा. देहाचं सार्थक करणं हाच खरा उद्देश आहे. आत्म्याकरता देहे झाला, देहाकरता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालेला कार्यभाग. देह आणि आत्मा हे एकमेकांवर अवलंबून आहेत. दोघांच्या एकत्र येण्याने जीवन चालतं. यामुळे सर्व व्यवहार घडतात. म्हणून दोन्हींचं संतुलन राखणं आवश्यक आहे. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काय. भगवंतापासून कधी कुठली गोष्ट लपली आहे का? आपण जे काही करत असतो ते सगळं भगवंतापर्यंत इझिली पोहोचत असतं. आपल्याला काय वाटतं आपण चोरून करतोय सगळ्या गोष्टी, पण नाही. आपण काहीही लपून केलं तरी ते आत्म्याला सर्व माहिती असतं. अंतर्मन आपल्याला सतत योग्य अयोग्य सगळं सांगत असतं. बघा, हे चुकतंय तर अंतर्मन आपल्याला सांगते की बाबा हे चुकीचं आहे, तरीही आपण ते करतो. म्हणजेच काय, आपण इथं आपला विवेक बाजूला ठेवतो आणि गोष्टी करत असतो. म्हणून चुकीचं वर्तन आपल्याला ज्यावेळी आपलं अंतर्मन चेतावणी देतं किंवा संकेत देतं की बाबा हे चुकीचं आहे, तर तिथंच तुम्ही थांबता आलं पाहिजे. प्रामाणिकपण ठेवणं हेच योग्य. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षात. देहाची काळजी घेतली तर आत्मा आनंदी राहतो आणि देहाला त्रास दिला तर मन ही काय होतं? अस्वस्थ होतं. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सांभाळणं गरजेचं आहे. आरोग्य आणि मानसिक शांतता पण महत्वाची, तरच सगळ्या गोष्टी बरोबर त्याचं संतुलन राखलं जातं. देहावेळी पूजा पावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन मनोनी जना संतुष्ट करावे. देहाशिवाय पूजा करता येते का? नाही. प्रत्येकामध्ये देव आहे म्हणून लोकांना आनंद ठेवणं हीच खरी पूजा आहे.
तुम्ही भगवंताच्या प्रतिमेची करता, एखाद्या फोटोची करता, मूर्तीची करता, हे सगळं योग्य आहे, आपल्या श्रद्धेपोटी करत असतो. पण खरा आनंद कुठं आहे? तर ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना संतुष्ट ठेवता, दुसऱ्या व्यक्तींमध्ये भगवंत पाहण्याची क्षमता, ती भावना तुमच्यामध्ये ज्यावेळी येते, त्यावेळी त्याला महत्व आहे. कारण सेवा आणि प्रेम यालाच महत्व आहे. इतरांना कधीही दुखावू नये. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. ज्याच्या अंतःकरणात चांगले विचार उत्पन्न होतात तेच धर्मस्थापना करतात. असे पुण्यवान लोकच पूजनीय असतात. विचार शुद्धी आणि आचरण यामुळेच मानता येते ना. आपलं विचार कसं पाहिजे? शुद्ध असले पाहिजे, आणि आचरण कसं असलं पाहिजे? योग्य प्रकारे झालं पाहिजे ते. त्यामुळे चांगले विचार आपल्याला जोपासतात. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते, काय त्याला. सर्वांची अंधपणे पूजा करणे योग्य नाही. काय काय जण आता भोंदूगिरी करतात, त्यांची देखील तुम्ही काय करता? त्यांच्या मागे मागे धावता, त्यांच्या मागे पूजन करता, त्यांच्या फोटोंचं पण पूजन करता, सगळं काय करता. पण इथं अंधभक्ती पण करणं उपयोगाचं नाही. विवेक वापरून पूजनीय व्यक्ती ओळखता आली पाहिजे. अज्ञानामुळे चुकीची काय होते? श्रद्धा निर्माण होते, आणि योग्य आणि अयोग्य याचा विचार करणं आवश्यक आहे. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. ज्यांना पूजा करायची त्यांनाच करायची, पण इतरांनाही आदर द्यावा. आदर देता पण आलं पाहिजे. कोणाचंही मन दुखवता कामा नये. नम्रता आणि सौजन्य. बघा, आपली वाचाच आपली खरी महत्वाची असते. ज्यावेळी तुमच्या वाणीतून चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात तेच खरं असतं. कारण जेवढं तुमच्या वाणीतून चांगले विचार येत असतील, चांगलं सत्कार्य येत असेल, तेवढंच काय असतं? फलदायी ठरतं. कारण आपण ज्यावेळी आपल्या वाचेतून चांगल्या गोष्टी बोलत असतो इतरांसमोर, तर नक्कीच आपली अर्धी कामं तरी झालेली असतात. एखादं काम जरी तुमचं अडकलेलं असेल, तुमची वाणी शुद्ध असेल, वाणी योग्य प्रकारे असेल, उर्मटपणा नसेल, तर सगळं काही व्यवस्थित घडतं. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव, आणिक नाही. देव सर्वत्र आहे. जर लोकांना दुखावलं तर स्वतःलाच त्रास होतो. माणसांशिवाय माणसांचं जीवन शक्य नाही. त्यामुळे समाजात सौहार्द राखणं गरजेचं आहे. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. परमेश्वराचे काय आहेत? गुण अनंत आहेत, आणि ते पूर्णपणे कोणच समजावू शकणार नाही. पूर्ण सगळं गहन ज्ञान कुणालाच होणार नाही, कारण सगळे अजून शिकतच आहे. पण अध्यात्म ग्रंथ ऐकून आणि विचार करून त्याची थोडी तरी आपल्याला काय होते? अनुभूती येते, थोडं तरी ज्ञान होतं. त्यामुळे सतत श्रवण आणि मनन करत राहणं गरजेचं आहे. आणि या ज्ञानानेच काय होतं? आत्मबोध होतो. मानवदेह दुर्मिळ आहे हे तर आपल्याला इथे समजलंच. आत्मा काय आहे? या सर्व क्रियांचा अधिकार. ज्ञान आचरणात आणणं गरजेचं आहे. नुसतं ते वाचलं पण ते आतमध्ये उतरवलंच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. सर्वांमध्ये देह पाहावा. देहाचा उपयोग कशासाठी करावा? साधनेसाठी करावा. तरच काय होईल? योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी घडतील. बरोबर? इतकं आपल्याला एवढं तरी समजलेलं आहे की श्रवण मनन चिंतन किती महत्वाचं आहे. नुसतं ऐकून उपयोग नाही. बघा, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, नुसतं मेन्यू कार्ड वाचलं पण जेवलंच नाही आपण तिथं. नुसतं मेन्यू कार्ड वाचलं आणि पोट भरून घेतलं, चालेल का? आपलं पोट भरेल का? नाही भरणार ना. ज्ञान वाचलं पण आचरणच नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. बघा, आपले मार्ग कसे आहेत? 3 आहेत. भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. कोणी म्हणतं की मी कर्म करतो, कोणी म्हणतं मी भजन करतो, मी ज्ञान घेतो. सगळं चालेल. समर्थ माऊली म्हणतात सगळं चालेल, पण अंतर्मुख होता आलं पाहिजे. आत्मा आहे म्हणून आपण आहोत. आत्मा गेला की सगळं संपलं. म्हणून अहंकार आपल्यात नको आहे, इतरांना दुखावणं नको आहे, सर्वांमध्ये देव पाहता आला पाहिजे. आता बघा, एक आपण गोष्ट बघूया की एक राजा साधूला विचारतो की सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? साधू म्हणतो हा मानवदेह. राजा म्हणतो का? तर साधू काय सांगतो की याच देहाने तर तू राजा झालास आणि याच देहाने तू मुक्त होऊ शकतोस. राजा या पदातून देखील तू मुक्त या देहामुळेच होऊ शकतोस.
म्हणून समर्थ माऊली सांगतात की देहे दुर्लभची केवळ, हा देह खूप दुर्मिळ आहे, तो वाया घालवू नका. भक्ती करा, चांगलं वागा आणि आत्मा ओळखा, असं समर्थ माऊली आपल्याला वारंवार सांगत आलेले. आणि म्हणूनच हा देह दुर्लभ निरूपण नाम आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून समर्थ माऊली इथं आपल्याला सांगतात की सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हाताळायला शिका. बरोबर ना? इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समास चौथा देह दुर्लभ निरूपण नाम संपूर्ण. चला सगळं मिळून आपण म्हणूया की श्रीराम जय राम, जय जय राम. बोला रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण आजचा हा समास याचं चिंतन केलं. नक्की शेवटपर्यंत ज्यांनी हे चिंतन ऐकले त्यांनी सबस्क्राईब न करता अजिबात जाऊन, आणि सबस्क्राईब केला तर नक्कीच तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.